मन मंदिरा गजर भक्तीचा. सिद्ध पुरुषाने केलेला सिद्ध तत्वज्ञानाचा विवरण अनुभव प्रतिपादन केला आणि ते कुणालाही करता येणं शक्य नाही. अवतारी पुरुष होते म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना ते जमलं. म्हणून त्यांच्यासारखा दुसरा कोणी झाला नाही, पुढे कोणी होणार नाही. यदा कदाचित झाला तर ते ज्ञानेश्वर महाराज पुन्हा प्रगट झाले असा अर्थ समजावा. म्हणून आपण काल ऐकली की विभात यस्य भासा सर्वमिदं हायसा आणि श्रुती काय वायसा डेकुरू देती. अरे जे भासतंय ते काय भासतंय, दिसतंय ते काय दिसतंय. यस्य भासा, हे दृश्य रूपाने काय दिसतंय, दृश्य रूपाने तोच नटलेला आहे. आणि हे एक सूत्र अख्ख्या अमृतानुभवामध्ये आहे. आणि म्हणून पुढे आपण जी ओवी वाचली त्याच्या अगोदर काल वाचली, प्रकाश तो प्रकाश की याची नवचे घेई चुकी. याच्याबद्दल चुकी करू नकोस. इथून तिथून प्रकाश आहे. इथे लाईट आहे, इथे लाईट नाही का? या अंगावर लाईट आहे म्हणून दिसतंय. म्हणून प्रकाश तो प्रकाश की यासी नवचे चुकी करू नकोस. याच्याबद्दल चुकू नकोस, याला अज्ञान म्हणू नकोस. अंधारात सुद्धा प्रकाश आहे नाही कसं? अंधारात सुद्धा दिसतं, दिसत नाही का? नाही का? डोळे झाकलेले असतो, उशाखाली काहीतरी बॅटरी ठेवलेली असते, घड्याळ ठेवलेलं असतं, गडद अंधकार असतो, तरी पण इकडे तिकडे गेलं तरी हात असं करून बरोबर सापडतं. स्पर्श कळला की कळतं बॅटरी आहे, स्पर्श कळला की कळतं घड्याळ आहे. बाजूला हात केला की कळतं की तांब्या आहे, पेला आहे. स्पर्शातून कळतं. म्हणजे स्पर्शामध्ये सुद्धा ज्ञान आहे. माझं बोलणं कळलं का? हात लावलं की कळतं हा पेला आहे, हा तांब्या आहे, ही बॅटरी आहे, हे घड्याळ आहे. स्पर्शातून कळतं. म्हणजे स्पर्शामधून सुद्धा ज्ञान आहे नाही का? परिचित व्यक्तीचा हात लागला तर चटकन कळतं की ही परिचित व्यक्ती आहे नाही का? नको त्याचा हात लागला की कळतं हे कोण आहे. कशामध्ये ज्ञान नाही. नखोनी केशिवरी उभी असे जागे शरीरी. नखापासून केसापर्यंत त्या निज ज्ञानाचं दर्शन आहे. नखापासून. म्हणून बघा गंमत कशी आहे. नखाला जर ठेस लागली तर त्याची कळ डोक्यात उठते. आता नखाला लागलं, डोक्यापर्यंत कळ जायचं कारण काय? कारण काय? इथून तिथून परवाचा शब्द अनुसूत ती सत्ता इथून तिथून जोडलेली आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले दुसरं काही नसून एक ज्ञानाचं दर्शन आहे. म्हणून काल आपण वाचलं, या लागी वस्तू प्रभा वस्तूची पावे शोभा जात असे लाभा वस्तूची या. जरा खालच्या लेवलचं दृष्टांत देतो. दिवा पाहण्याकरता दुसरं काही करावं लागत नाही. दिव्याच्या प्रकाशातच दिवा पाहावा. तसं वस्तूच्या प्रकाशानेच जग जे नटलेलं आहे वस्तुरूपाने ते पाहावं. दिसत नव्हतं म्हणून दिवा लावला, अर्थात त्याच्याही मागे जात होतं. दिवा कोणत्या प्रकाशात लावला त्याच्याही मागे जाता येतो. दिवा कोणत्या प्रकाशात लागला, मग दिवा लागल्यानंतर दिवा कोणत्या प्रकाशात बघितला. दिवा बघण्याकरता दुसरा प्रकाशच लागत नाही, दिव्याने दिवा बघावा. तसं वस्तूने वस्तू मात्र जाणावं. हाच त्याच्यातला मुख्य सिद्धांत आहे. वाचोनी वस्तू प्रभा वस्तूची पावे शोभा जात असे लाभा वस्तूच्या. जे दिशे प्रकाश्य प्रकाशता किंवा कार्यकारणता साध्य आणि साधकता जे काही ते वस्तुप्रभा वस्तू प्रकाशे. वस्तूनेच वस्तू शोभत असे. वस्तूमुळेच वस्तू शोभून दिसते. जरा संसारातला दृष्टांत देतो. संपूर्ण घर एका व्यक्तीने सजवलंय, पण तो जर घरात नसेल ना तर ते घर ओसाड वाटतं. आणि तो त्या घरामध्ये बसलेला असताना
त्याच्या अस्तित्वाने त्या घराला आणखीन वस्तूला शोभा येते. वस्तूमुळे वस्तूला शोभा. काय वाज अगदी घर भरल्यासारखं दिसतंय. मालक आले. नोकर सुद्धा म्हणतो, मालक अहो तुम्ही नसला तर ना काहीतरी दिसतं. तुम्ही आल्याबरोबर सगळ्या घरादाराला कळलं, वस्तूला सुद्धा कळलं मालक आले. तसं वस्तूने वस्तूचा प्रकाश. कशाने कशाचा प्रकाश? म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, साध्य साधक तो लाभतसे वस्तूची वस्तू. कसलं साध्य? साध्य येते तर साधक येतेस. अगा ससंवेद्य तेतीस लोप नाही ते इतुकही घडतसे पायी आणि घडलेच न घडे काही ऐसे घडते. अगा ससंवेद्य असे लोप नाही. जे ससंवेद्य आहे म्हणजे स्वतःच वेद्य आहे, त्याला कोणी वशिला लावायची गरज नाही, सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. पहिली ओवी ज्ञानेश्वरी तशी आहे. ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्य आत्मरूपा देवा तूच गणेशू. ससंवेद्या. कुणी त्याला समजून सांगून कळत नाही. स्वतःचं वेद्य आहे, स्वतःचं प्रतिपादन करत आहे. ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या. म्हणून या ठिकाणी म्हणाले, अज्ञान बाद करायचं, माया बाद करायचं, मग खाली शिल्लक राहील तो. तसं काही नाही. इथून तिथून तोच आहे. इथून तिथून तोच आहे. त्याच्यामध्ये काही शिल्लक बाकी खाली काही राहायचं काही कारणच नाही आहे. एवम हे अनुभवाची खूण अवघे त्रैलोक्य आनंद घण येथे अज्ञान कारण काहीची आता. म्हणून जवळजवळ हा अध्याय आता संपतच आलाय. जवळजवळ हा संपून टाकू. जगताला जे काही कारण आहे, कारण नाहीच आहे, तोच नटलाय. कार्य कारण भाव तोच आहे. कार्य कोण आहे? तोच आहे. कारण कोण आहे? तोच आहे. कर्ता कोण आहे? तोच आहे. तिन्ही संपलं. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, एवम हे अनुभवाची खूण अवघे त्रैलोक्य आनंद घन. त्रैलोक्य कसं आहे? आनंद घन आहे. हे व्यक्तिगत घेऊ नका. व्यक्तिगत तुम्ही म्हणाल मी सुखी आहे, मी दुःखी आहे, हा भाग निराळा. तुम्ही म्हणाल मग हे काय? हा खेळ आहे. हा त्याच्यातला काय? खेळ आहे. आता क्रिकेटच्या मॅचेस चालतात. बरं, एखादा फास्ट बॉलर असेल नंतर पिच जर तसं मिळालं तर असे बंपर टाकतो. म्हणून त्या बॅट्समननी रडायचं नसतं, बंपर का टाकलास, खेळ आहे. हा म्हणला मला हाताला लागलं, खेळ आहे. माझं म्हणणं कळलं का? खेळ आहे. खेळामध्ये लागणार, खेळामध्ये आज तू जिंकशील, उद्या तो जिंकेल, नाही का? कशाचा भाग आहे तो? त्याने काय तुला मुद्दाम मारलं नाही, तुला कळलं नाही. बाउन्सर आल्यानंतर किती चटकन मागे हलायला पाहिजे. त्याच्याकरता जसा कसदार प्रॅक्टिस करावी लागते. म्हणून हे प्रॅक्टिस सुद्धा कशी करतात माहिती आहे का? अशी करतात. बॉल नाही येता सुद्धा असं करतात, असं करतात. मी शाळेच्या क्रिकेट टीममध्ये होतो. मग ती प्रॅक्टिस करताना कशी? अशी 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 अशी. म्हणजे बॉल येऊ न येऊ त्याच्या रिफ्लेक्शन्स अशा आलं की आपोआप वळली पाहिजे. थांब थांब, मी आता मान वळवतो, थोबाड फोडून निघून जाईल. नाही का? आपल्या इंद्रियामधून ते रिफ्लेक्शन आहे म्हणून सगळं रस्त्याने नीट रस्ता ओलांडताय. गाडी आली, इकडून आली इकडे, इकडून आली इकडे, इकडून आली इकडे, पुढे न आले, सगळं बरोबर. म्हणजे न सांगता बरोबर अंग बाजून निघून जात आहे. कळलं की नाही? संवेदना संपली तर तिथेच ॲक्सिडेंट होतो. नाही म्हणला मला कळलंच नाही. रस्ता ओलांडताना बघा, आता हा खालचा चौक बघा, अरे बापरे, गाड्या आले की नाही. आणि सिग्नल जर बंद असतील तर प्रश्नच मिटला. तुमचे सुद्धा आतले सिग्नल चालू आहे, ते भाग्य आहे. तिथले सिग्नल दुरुस्त तरी होतात. तुमचा एकदा सिग्नल बंद झाला की कायमचा बंद आहे. म्हणून जन्मापासून शेवटपर्यंत प्रत्येक क्षणाला हिरवा सिग्नल आहे. म्हणून बघा, असं चालतं, असं चालतं, असं चालतं, असं चालतं, असं चालतं. आणि असं करत ती कसरत करत
मग आता ही रिफ्लेक्शन्स आहेत. चेंडू इतक्या वेगाने येतो की टाकला आणि कधी आला कळला नाही, तरी तो हा बरोबर झाला. तुम्ही जर वराल ना तो बघत बसाल, थोबड फोडून घ्याल. नाही म्हणजे माझा अनुभव सांगतो. माझा एक ते ओठ चिरलेला होता. समोरून त्याने बॉल टाकला, फिल्डिंगला उभं होतो मी, आणि ऊन माझ्या डोळ्यात आलं. आल्यावर मला बॉल दिसला नाही, होठ फुटला. माझं बोलणं कळलं का? रिफ्लेक्शन जर झाल्या नाहीत, तसं मला सांगायचं आहे, तुमच्याकडून जे रिफ्लेक्ट होते ते सत्ता मात्र ज्ञानच रिफ्लेक्ट होतंय, दुसरं काही नाही. वस्तूतून वस्तूचं दर्शन, हेच महाराजांना सांगायचं आहे. म्हणून वस्तूस अन्यथा नाही तरी कारणे काज काही मागुती ही विषय पुढे बोलू. मग काय, कशाचा काय, कशा करता आहे तो जर नटला नाही, आपुलीचा आवडी, आपल्या करता. कुणाकरता नाही, आपल्या करता, आपला आनंद आपल्या भोगण्याकरता. एक व्यक्ती माझ्या फडावर येत होती. बाई होत्या त्या, अगदी आजीसारखी होती ती. खूप माझ्यावर प्रेम होतं त्यांचं. एकटी राहायची, नर्स होती. मग घर घेतलं, घरामध्ये एकटी राहायची. आम्ही लहान असल्या कारणाने त्या गोष्टी फार चांगल्या सांगायच्या. आम्हाला तो गोष्टी ऐकायचा नाद असायचा, म्हणून आम्ही त्यांच्याकडे जाऊन बसायचं आणि जेवणही उत्तम करायचे. त्याला एक दिवस मी गेलो तर पाट मांडलेला, रांगोळी काढलेली, चांदीचं ताट, चांदीचा पेला, चांदीची वाटी, पक्वान्नाची वाटी, रांगोळी. मी म्हटलं आज कोण येणार आहे? ते म्हणले तुम्ही येणार हे मला माहिती नव्हतं, पण मला कधी वाटतं मला कोण बोलवणार आहे, आणि मी कुणाकरता करत नाही, माझा आनंद भोगण्याकरता मी रांगोळी काढते. उदबत्ती लावली होती. दृष्टांत म्हणजे घडलेला दृष्टांत सांगतोय का. मग मीच पाटावर बसते, माझं मीच वाहवा म्हणते. काय ताट चांदीचं मीच मांडते, उचलते मीच, धुतेच मीच. मी म्हटलं एवढा उपद्याप करायची गरज काय? नाही म्हणले मी कुणाकरता करत नाही, हे असं बसल्यानंतर मला आनंद वाटतो. कशा करता सांगितलं? खटाटोप कशा करता? आनंदा करता. तसं विश्व हा खटाटोप परमात्म्याने मांडलाय. कशा करता? त्याच्या आनंदा करता. जगतामधून तो आपापली स्वप्रतीती भोगत आहे. चला तुमचा दृष्टांत तुम्हाला सांगतो. तुम्हाला रोज प्रवचनामधून स्वगोडी भेटते म्हणून येता, नाही भेटली तर येणार नाही. नाही भेटली तर येणार नाही. काही काही येतात एक दिवस, पुन्हा येत नाहीत. काय त्यांना काही त्यातलं हे नसतं, म्हणजे काही चूक आहे अशातला काही भाग नाही. पहिलं जर प्रवचन अमृतानुभवाचं ऐकलं, दृश्य द्रष्टा दर्शन ज्ञेय ज्ञाता ज्ञान काय कळणार आहे? काय कानाला सुद्धा सराव लागतो. जसं लाईट म्युझिक सगळ्याला आवडतं, पण क्लासिकल आवडत नाही बरं का. क्लासिकल मधले दिग्गज गायला बसल्यानंतर काही काही कार्टी अशी म्हणायची काय काही कटतंय, काही त्याचं चुकलं नाही, नाही काही चुकलंच नाही. त्याला जर ते क्लासिकल माहिती नाही, त्याला ते पक 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 माहिती आहे नाही का. सध्या तर उडतं संगीत आहे, ती काय कोंबडीन बिंबडी काहीतरी भानगड आहे बघा. हे काय मला येत नाही पुढचं, उद्या तुला म्हणायला चान्स देईन. आता मला सांगा काय नाही, ठीक आहे, त्याच्याबद्दल काही नावं ठेवायचं काही गरज नाही आहे. तो एक पार्ट ऑफ संगीताचा एक भाग आहे. काही माणसांना ते आवडतं, म्हणजे जास्ती लयचं आवडतं. पण क्लासिकल शब्दाचा अर्थ अभिजात संगीत. कोणचंही भावगीत असू दे, लावणी असू दे, कोणचंही असू दे, क्लासिकलचा बेस असेल तर तो गोवई अतिशय उत्कृष्ट होतो. तसं अमृतानुभव इज ए क्लास बाय इट्स ओन सेल्फ. सो यू डोंट हॅव टू प्रूव्ह इट. त्याची पूर्तता करण्याची काही गरज नाही. त्याचा एक स्वतंत्र क्लास आहे. आलं का लक्षात? एवढ्या मोठ्या प्रमाणात अमृतानुभव सांगितलाच गेला नाही. हा पहिला प्रयत्न
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती माझा 31 वर्षाचा संबंध आहे, अनेक ग्रंथ सांगितले. म्हटलं ठीक आहे, अमृतानुभव ऐकण्याची इच्छा आहे, सांगू. मुंबईला सांगितला होता. पण अमृतानुभव हा वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा बेस आहे, हे समजून घ्या पहिल्यांदा. वारी हा अमृतानुभव आहे, नाही का. प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपल्याला भेटतो, म्हणून आपल्याला ती गोष्ट पुन्हा पुन्हा असावीशी वाटते. काही काही गोष्टीचा माणसांना कधी कंटाळा येत नाही. हा बटाटा एक अशी वस्तू आहे की रोज केला तरी मुलांना कंटाळा येत नाही. काय कारण आहे त्याचं? भेंडी केली तर फेकून देतील, बरोबर आहे. हां, पण बटाटा केला तर काय करू? बटाट्याची सुकी भाजी कर. काय करू? बटाट्याचं पातळ कर. अरे मी म्हटलं तुम्हाला सारखं बटाटा काय लागतो? ते म्हणले बाबा महाराज त्याचा असा आहे, आम्हाला त्याच्यातून ते खाल्लं की जेवण झाल्यासारखं वाटतं, म्हणजे अमृत अनुभव भेटतो. मन मंदिरा गजर भक्तीचा.